पुढच्या घडामोडींकडे आता वळूयात। एक महत्त्वाची बातमी, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलेला आहे। 22 पानांचा एआयबीचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आलाय। फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय आणि रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला आहे असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं आणि नंतर ते खाली पडलं असं अहवालातून सांगण्यात आलेलं आहे। एआयबीचा 22 पानांचा अहवाल आता समोर आलेला आहे। याचीच प्रतीक्षा होती की अहवालामध्ये नेमकं काय सांगितलं जात आहे। आता हे 22 पानांचं अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। तर या प्राथमिक अहवालामध्ये नेमकी काय माहिती देण्यात आली आहे, तर ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे। विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं आणि नंतर ते खाली पडलं। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती असं अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं असं या अहवालातून सांगितलं गेलंय। 8:19 वैमानिकाचा बारामती एटीसी सोबत संवाद सुरू झाला। विमान कोसळताना महिला वैमानिक ओ शिट असं ओरडल्या। दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती। अजितदादांच्या विमानामध्ये उड्डाणाच्या वेळेला साधारणतः 2800 लिटर इंधन होतं।